महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यसभेत मांडल्या आहेत. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी राष्ट्रपती यांनी केली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही, त्यामुळे अशा ठिकाणी कोरडा दुष्काळ पाहायला मिळत आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पालेभाज्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला आहे. राष्ट्रपती म्हणाले की राज्यात कुठे ओला दुष्काळ तर कुठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तात्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी, तसेच महाराष्ट्राला केंद्राने मदत सुद्धा करावी. तसेच कष्ट करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, तसेच त्यांना नवीन कर्ज सुद्धा देण्यात यावे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की देशातील 11 कोटी शेतकरी हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असून आता त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण पारदर्शकतेसह सरकारने करोडो लोकांना 27 लाख कोटी रुपयांचा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात देशातील 11 कोटी शेतकरी हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. आता त्यांना बळ देण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे. हे छोटे शेतकरी अनेक दशकांपासून सरकारच्या प्राधान्यक्रमापासून वंचित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की सरकारने संपूर्ण पारदर्शकतेने करोडो लोकांना 27 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. गरिबी हटाव ही केवळ घोषणा नाही. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की गरिबी हटाव ही केवळ घोषणा नाही, सरकार गरिबांच्या अडचणी सुद्धा दूर करत आहे. चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काय म्हणाल्या शेतकऱ्यांबद्दल.